कसं तुम्ही लक्षात आलंय जावायला म्हणजे किती प्रमाणपत्र स्पष्ट असं म्हटलं नाही. आहे. सोयरा असं वापरलं आहे. सोयरा. स्वजाती विवाहातून तयार झालेल्या नातेसंबंध हो. मग ती मुलगीच विवाहातून तेच ना, मुलगी दिली म्हणजे विवाहातूनच झालं. हो ना, मग त्या मुलीला प्रमाणपत्र मिळतं, तिच्या नवऱ्याला मिळणार आहे का त्याचा उल्लेख नाही ना त्याच्यात. नाही, उद्या तेच- तो आता जशा अडचणी येत आहेत उद्या तो प्रॉब्लेम येतो. तुम्ही एक सांगा, झालेल्या नातेसंबंधातील सगळ्या सोयऱ्यांना जात क्रमांक मिळण्यासाठी अर्ज करता येईल. आता आपल्याला प्रूफ काय करावं लागेल का अ ची पोरगी बले दिली, बले दिली म्हणजे जातीतला विवाह झाला की नाही झाला. जातीत जर विवाह, आंतरजातीय विवाह केव्हा होईल, किंवा ते दुसऱ्या जातीत विवाह, तो आंतरजातीय विवाह. आंतरजातीय विवाह असेल तर पैसे द्यावं लागेल गव्हर्नमेंटला. तुम्ही सांगा अ आणि ब हे एकाच जातीचे आहे, अ आणि ब एकाच जातीचे आहे, तर मग आमची जर जातीतली सोयरी झाली तर त्याला जो ब वाल्याला त्याचे काही पुरावे जमा करून आणि याचे पुरावे जमा करून त्याला जातीची दाखले दिल्या जाईल. त्याचा उल्लेख पण होता भाऊ इथं. आहे ना उल्लेख. नाही डबल एकदा करा, व्याख्या सरळ व्याख्या करून टाका तिथे की जिथं परंपरेनं सुवेरीक जुळते अशा रक्ताच्या नातेवाईकांना त्याची नोंद मिळाली, त्याच्या आधारानुसार त्याला कुंडी प्रमाणपत्र देण्यात येत आहे, असंही एक ओळ त्याच्यात राहू. म्हणजे बऱ्याचशा अडचणी कमी होतील. एक मराठवाड्यात असा प्रश्न त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना जर म्हटलं विदर्भ पश्चिम महाराष्ट्रातल्या मुली मराठवाड्यात दिलेल्या आहेत, त्या कुणबी आहेत, पण मराठवाड्यातला तो नवरा हा मराठाच राहतो, तिची मुलं मराठाच राहतात. मग त्याची मुलं किंवा तो त्याचं काय असं आहे, असा एक प्रश्न आहे. आणि आपण तेच म्हटलं, आता काय सगळे सोयरेचं आपण व्यवस्थित त्याची व्याख्या केली आणि मग त्यानं जर आता तुम्ही एक सांगा, हे आहे कुंभी आहेत पण याच्या जो काही नाही आहे, मग आम्ही काय याचे वंशावळे पाहिजे आणि याचे नातेसंबंध पाहिजे. नातेसंबंध गृह चौकशीत काय दिसन तर बाबा हा कुंभी आहे. तसं तर काय म्हणतं 2012चा शासन निर्णय, त्यातलं नियम काय म्हणतं, कुठलाही कागदपत्र नसेल कुठल्याही जातीचा माणूस, बरं कोणता अनुसूचित जाती म्हणजे SC, BJNT, OBC हे सगळे, यांनी नियम काय म्हणतं का जर कुठलेही कागदपत्र नसेल अर्थात देण्यास असमर्थ असेल तर त्यानं कोऱ्या आपल्या एका कागदावर साध्या स्टॅम्प लावू नका, साधं शपथपत्र द्या, SDOला दाखल करा. SDOला दाखल शपथपत्र केलं तर त्यानं गृह चौकशी करावं, गुणवत्तेवर त्याने प्रमाणपत्र द्यावं. प्रमाणपत्र नाकाराले कारण द्यावं लागतं, द्यायला कारण नाही द्यावं लागत, प्रमाणपत्र नाकाराले द्यावं. त्यानं हा फायदा काही कोणा घेतला नाही. मी माझ्याकडे 100 दिवशी दिले, विमुक्त भटक्या जमातीतील लोकांना दिले, त्याच कलमचा नियमचा आम्ही आधार घेतला आणि आम्ही घेतला. का अधिकाऱ्याला ते अडचणीचं जातं म्हणून तो काही त्या फंदीत पळत नाही आणि लोकांना ते माहीत नाही. तिथे शॉर्टकटमध्ये सगळे सोयरे घेतले, मी आता बघितले. इथं असं आहे आपलं, त्याची नोंद मिळाली त्याच्या मी सांगतो ना, पण इथं याथवा आणि सगळे सोयरे आहेत, दोनच शब्द घेतले. इथं आपली अशी ओळ आहे, त्यामुळे ती मी उद्या सांगतो तुम्हाला, पण आत्ता मी सांगतो. थांबा इथं एकच याच्यात घेतलं. इथं काय करायचं, याची नोंद मिळाली त्या नागरिकाच्या जिथं सोयरीक जुळते अशा सर्व शब्द नाही, अशा सर्व सगळ्या रक्ताच्या सगळ्या सोयऱ्यांना कुंडी प्रमाणपत्र देण्यात येतात. मी काय करा, आता तुम्ही उद्या लागून घ्या. आम्ही आमच्या वकील त्यांना बोलवतो, अभ्यासकांना बोलवतो, चर्चा करतो. आता मला पुढचा एकच प्रश्न आहे फक्त, समजा आता तुम्ही उद्याच्याला 2 दिवसात 16-17 अभियान राबवलं आणि त्यांना सांगितलं तुमची नोंद मिळाली, तर त्यांना किती दिवसात प्रमाणपत्र मिळेल? ते तर काय त्यांनी कायदाच आहे ना. नागरिकाच्या सनदमध्ये उत्पन्न दाखला कधी द्यायचा, जातीचा दाखला कधी द्यायचा, रहिवासी दाखला कधी द्यायचा, बोनाफाईड सर्टिफिकेट कधी द्यायचं, हे नागरिकाची सनदच आहे ना. ते अधिकार हे म्हणते 30 दिवस लागतील, हे त्याचा नियमच आहे. तुम्हाला विशेष बाब म्हणून हे करावं लागणार आहे, कारण तुम्हाला 1.5 महिन्यापूर्वी सांगितलेलं आहे. हा, तुम्ही आता मुंबईला जायचं मला 30 महिन्यानं 30 दिवस म्हणतात तर 30 फेब्रुवारी येणार. त्याचा उद्देशच काही नाही ना. मग तुम्हाला फक्त मुंबईला जाऊ द्यायचं, थांबावं सर तुम्हाला मुंबईला जाऊ द्यायचं नाही, याचा उद्देश फक्त एवढा आहे. कारण तुम्हाला 1.5 महिन्यापूर्वी सांगितलं तुम्ही. आता तुम्ही अभियान राबवता बच्चू भाऊच्या माध्यमातून, त्यांनी पुढाकार घेतलाय 2 दिवसात म्हणून व्हायला लागले. तुम्हाला 1.5 महिन्यापूर्वी सांगितलं तुमच्या मंत्र्यांना, तुम्हाला एकटाच दोष नाही, सगळ्या मंत्र्यांना त्यांचे राबविणं. आता विशेष अभियान राबवताय तुम्ही, तर किमान एवढं करा आता की ज्यांच्या नोंदी मिळाल्या त्यांना नोंदी माहिती लवकर आज रात्रीतून करा. उद्या 2 दिवसात 17-18ला त्यांनी अर्ज केले पाहिजे, आणि अर्ज केले की 30 दिवसाची वाट न बघता तुम्ही त्यांना ताबडतोब वितरित करून टाका. किमान विशेष बाब तेवढी तरी करा आता.
म्हणजे आम्हाला 20ला जाता नाही येणार. अर्ज करणाऱ्यांना जे अर्ज करणार अर्ज करणाऱ्याला बोलतो ना मी. ते देतात ना. तुम्ही 30 दिवसात कशाला आता? मग त्याच्यासाठी तुम्ही 20च्या आत हे सगळी प्रक्रिया करा तरच या सगळ्या सोयऱ्याचा उपयोग होतो. नसतात 15,000 लोकांना प्रमाणपत्र दिले तुम्ही, तेवढ्याच्या जे कामाला येणार आहे, बाकी सगळं फेल. म्हणजे हे आंदोलनाचे यश आहे काय मग आमचं? इतके मराठी करोडांना लढले, हे यश आहे. आमच्या 250 पेक्षा जास्त आत्महत्या केल्या, हे यश आहे. कपाळात कुंकू पुसले त्यांचे. आज हजारो पोरावर लाखो पोरावर तुम्ही विनाकारण फाटेकेशी याला काही जाणार, हे यश आहे त्याचं. ते होणार नाही भाऊ. तुम्हाला पुढाकार घ्यावा लागेल, 20च्या आत तुम्हाला करून घ्यावा लागणार आहे स्वतः सरकारच्या भरोश्यावर. आणि यांना सांगितलेलं भरोश्यावर जर राहिलं तर आम्हाला 20ला जावं लागणार आहे. आम्हाला हट्टी समजू नका, आडमुठे समजू नका. आम्ही ही शब्द तुम्ही प्रमाणपत्र दिले नाहीत हे तुम्हाला काल सांगितलंय. कमवून तुम्ही समोर आलात म्हणून. तुम्ही नसते आले तर कोणाला सांगायचं? आम्ही ऐकतच नाही कुणी. त्याच्यामुळे हे 1.5 महिन्यापूर्वी सांगितलेलं आहे. एकदा त्या मांजर सांगितलं, एकदा हॉस्पिटलला सुद्धा सांगितलं की तुम्ही ते प्रमाणपत्र वितरित करा. आणखीन केलं नाही. आत्ताशी करायला लागला जायच्या टायमाला. आम्ही थांबू शकत नाही, कारण याचा शब्दाचा उपयोग भाऊ होणार नाही. ही कागद राहणार आहे. आता फक्त काय झालंय, मी तुम्हाला काय करतोय, महाराष्ट्रातले किती प्रमाणपत्र दिले ना, 54 लाखापैकी आता मराठवाड्यातले तर आपल्याला भेटलेच आहे 14. हे महाराष्ट्रात करा पूर्ण, आणि ते गॅजेट लागू करा मराठवाड्याला. ते गॅजेट तुमच्याकडे दिले, त्यावेळेस दिलं होतं, आणखीन मनावर नाही घेतलं. मुंबईत ही पसारा पांगून देऊ नका. त्याच्यासाठी हे गॅजेट लागू करा. मुंबई गव्हर्नमेंटचं गॅजेट आहे ते द्या. सातारा संस्थांचं एक गॅजेट आहे ते पण घ्या. कारण याच्यापेक्षा काय पुरावा शकतो? आपल्या आजीने आपलं तवा नाव लिहून ठेवलंय, तो पुरावा नाही म्हणजे कोणता पुरावा आहे? संस्थांचं घेतलं गॅजेट. आता हा पुरावा तो ते कसं कुठं व्यक्तिगत दाखले नाही तो याच्यासाठी घेतो. तुम्ही आलं आणि तुम्ही आलात म्हणून आम्ही भांडतो असं म्हणू नका. मी त्र्यंबकेश्वरचं सांगितलेलं 2.5 महिने हे खरं आहे का? त्र्यंबकेश्वरच्या संस्थानात गेल्यानंतर नवरात्र 2.5 महिने झाले त्याला. कारण ती होता 3रा टप्पा, आता झाला 7वा टप्पा गाठीभेटीचा महाराष्ट्राचा. 3ऱ्या टप्प्यात आम्ही सांगितलं होतं की इथल्या पुरोहितांनी आम्हाला पुरावे दिले 22 झाल्या, हे तुम्ही लागू करा. याला पुरातत्व विभागाकडे आधी द्या तर शासकीय नोंदी होत्या त्या. तुम्ही आणखीन दिलं नाही. आता मुंबईला कष्ट टायमाला द्यायला लागला, घेतलं म्हणता येत कधी आता समजा उद्या हे 2.5 महिन्यापूर्वीचा विषय सांगतो. तुम्ही जवळ आलात म्हणून नाही भांडत तुम्हाला. हे 2.5 तुम्हाला असं केलं का इथं आलं म्हणून अडविले? 2.5 महिन्यापूर्वीच सांगितलं सगळ्या मंत्र्यांना सुद्धा फोन करून की तुम्ही ते लागू करा. कारण ती शासकीय नोंद धरली जात नाही संस्थांची. तुम्हाला पुराचं तुम्ही विभागाकडे द्यावा लागेल. तिथून ते महसूल भूमी अभिलेखांकडे वर्ग झाले पाहिजे तर ते नोंदी वाटायची शासकीय नाही होत नाहीत. तुम्ही म्हणले आम्ही ते 2 दिवसात करतो. आज मुंबईला जायच्या दिवशी म्हणायला लागला अधिसूचना काढतो. समाजात कसं कल्याण व्हायचं मिळालेलं असून? बरं बच्चू भाऊ, एक प्रश्न आहे. तुम्ही जिथे रक्ताचे सगळे सोयरे हा शब्द वापरताय ना, आता अडचण अशी आहे की सगळे सोयरे हे रक्ताचे कधीच नसतात ना. रक्ताचे नसतात म्हणून ते आपले सोयरे असतात. तुम्ही दिलेले शब्द आहेत. नाही टेक्निकली काय तर तुम्ही आता सगळं की जसं काही मला कोर्टात उभं करून द्या. नाही प्रश्न आहे भाऊ तुम्हालाही. प्रश्न आहे, बरोबर आहे. सोयरा रक्ताचा नसतोच ना, म्हणून तर तो सोयरा असतो. तुम्ही सांगा रक्तातील कोण आणलं? तुम्ही दुरुस्त करा ते जर चूक असेल तर. रक्ताचा शब्द नाही ना, मी दुरुस्त करतो ना. सगळे सोयरे सोयरा रक्ताचा नसतोच. लावलाय ना तो इकडे बच्ची भोकडत राहून द्या मध्ये राहू द्या, नाही मध्ये राहू मध्ये ठेवा. जरांगे पाटलांची व्याख्या व्यापक आहे. हे बघा सगळे सोयरे असू द्या. दुरुस्त्या करू सगळे सोयरे. फक्त इथं शब्द काय घेतला, जिथं सोयरीक जुळते, जिथं सोयरीक जुळते म्हणजे नोंद मिळालेल्या नागरिकाची जिथं सोयरीक जुळते अशा सर्व सगळ्या सोयऱ्याला संपला विषय. मग आता तुमची सोयरीक जर यांची होती, दिलं पाहिजे. तर सर्व शब्द आहे ना, मग यांच्याशी सर्व आले. रक्तातील टाकलं तर अडचण काय? काय अडचण आहे? सोयरा रक्ताचा नसतो ही अडचण. रक्ताचा असल्याशिवाय नातं होऊ शकत नाही ना. नाही. तसं नाही, काही बोलायचं नाही. 1 मिनिट, तसं नाही सर. आपली मुलगी आपण जेव्हा देतो एखाद्या घरी ना, तर तो आपल्या रक्ताचा नसतो. कधी देतो आपण? सोयरा त्यांचं उत्तर मीच देतो. जी की म्हणजे मी देतो म्हणजे का बाजूने वडील मग चुकत असेल मी ते शब्द माग घेतो. मला काही देणं घेणं नाही, ते त्यांना विचारलेलं. पण रक्ताचा असल्याशिवाय आपण सोयरपणा तिथं जातच नाही. सगळ्यात महत्वाचं लोक काय म्हणते हाडा मासाचा आहे, रक्ताचा आहे, त्याशिवाय जातच देत आपण तिथं. त्याला पहिला शब्द होता गणगोत. गणगोत म्हणे. गणगोत पाटील ऐका, आता आम्ही प्रश्न विचारतो. पहिली गोष्ट
बच्चूभाऊ आले, तुम्ही जे शब्द दिले होते ते घेऊन आले, त्याचं स्पष्टीकरण तुम्हाला काय वाटतं, त्याच्यावर तुम्ही समाधानी झाला आहात का? आणखी तुम्ही काही सूचना सरकारला करणार आहात? याच्यातले काय जे आता त्यांनी अधिसूचना आणली, मसुदा आणला आहे, याच्यावरती आम्ही आज आणि उद्या आमचे वकील आणि अभ्यासक बोलण्याच्यावर चर्चा करणार आहेत. परंतु त्यात काही ओळ घ्यायची राहिली, त्यांना सांगितले मी आता की ओळ घेण्यात नाही आली. नोंद मिळालेल्या सोयरीक जुळते त्या सर्व सगळ्या सोयऱ्यांना नोंद मिळालेल्या नागरिकांच्या नोंदीच्या आधारावर यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं ही ओळ राहिली ती त्याच्यात देतील. परंतु हे आम्हाला सगळे सोयरा शब्द आम्हाला मान्य आहे, आम्हीच दिलेला आहे, त्यामुळे ना करण्याचं काही कारण नाही. पण मी हे 1.5 महिन्यापासून सांगतोय आणि न कोणी ऐकल्यामुळं काल भाऊला सांगितलं आहे की ज्या 54 लाख नोंदी मिळाल्या त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले का नाही, राज्यातल्या दिलेत का नाही. जर तुम्ही त्यांना दिले असले तर या अधिसूचनेचा किंवा अध्यादेशाचा फायदा होतोय, नसता हे कागद फक्त आम्हाला वाचावं लागणार आहे. नुसत्या नोंदी सापडल्या तर प्रमाणपत्र दिले तर सगळा सोयऱ्याचा GR काढून उपयोग काय? पण तुम्ही असं देखील म्हणाले की प्रशासकीय प्रथम दर्शन हे जुळतंय का तुमचं नातं सरकारशी? कोणाला माहिती बाबा, त्यांच्याच हातात आहे, ते मुडी त्याच अर्ध झालं की जुळत जुळत आलं. वाचल्या क्षणी काय आता वाटतं तुम्हाला जुळण्यासारखं जुळल्यासारखं दिसतं का हे सांगा तुम्ही पहिले. पाटील प्रश्न असा आहे जुळण्यासारखी आहे का ऐका ना. जुळण्यासारखी आहे का? ऐका वाचून 54 लाखांना प्रमाणपत्र दिले की लग्नच लागलं म्हणायचं.